सर्वांना नमस्कार. जय भीम जय महाराष्ट्र. आज ठाणे महानगरपालिका प्रस्थापित होऊन 38 वर्ष झाली आणि आता 1 ऑक्टोबर 2025 ह्या 38व्या वर्षी ठाणे महानगरपालिकेने अनेक स्थित्यांतर ठाणे महानगरपालिकेने अनेक स्थित्यांतर नगरसेवकपासून ते राजकारणातील आमदार, मंत्री, खासदार या महापालिकेच्या जीवावर घडले. एक सर्वसाधारण कार्यकर्ते, शाखा प्रमुख, नगरसेवक, गटनेते ते आमदार, पालकमंत्री, नगरविकास मंत्री ते विरोधी पक्षनेता, विधानभवनामध्ये गटनेते ते पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री आणि नंतर पक्ष विभागून मुख्यमंत्री आणि आत्ता उपमुख्यमंत्री ठाणे शहराचे एकनाथराव शिंदे आहेत. हे सर्व काही ठाणे महानगरपालिकेने पाहिलेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेतून हे स्थित्यांतर घडलेले आहेत. माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब कव्वा मुंब्रा विभागातील मतदार विधानसभा आमदार आहेत. एकनाथराव शिंदे कोपरी पाचपकडी आहेत. आमदार BJPचे केळकर साहेब आणि प्रताप सरनाईक ओळा माजुडा विधानसभा क्षेत्रातले विधानसभा आमदार आणि आता परिवहन मंत्री, ST महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन अध्यक्ष आहेत. असे सर्व थोर मंडळी महानगरपालिकेने घडविली आणि महानगरपालिकेतून घडली. त्याच्यामध्ये स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे हे ठाण्यातील एकमेव हस्त होते की त्यांनी ठाणे नगरीमध्ये शिवसेना वाढवून, कार्यकर्ते घडवून ते मुख्यमंत्री लेवलपर्यंत पोचवले, मंत्री लेवलपर्यंत पोचवले. अशा प्रकारच्या या महानगरपालिकेच्या 38 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा आणि महानगरपालिकेचा, महाराष्ट्रातील मुख्यतः ठाणे जिल्ह्याचा आणि ठाणे महानगरपालिकेचा, पुन्हा एकदा बोलतो, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेचा जो बहुउद्देशीय विकास जो घडविला त्याच्यामध्ये संपूर्ण हात जो ठाण्याने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला, उपमुख्यमंत्री दिले, विविध मंत्री दिले. माननीय जितेंद्र आव्हाडसुद्धा गृहनिर्माण मंत्री राहिलेले आहेत महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये 2019 ते 2021 पर्यंत कार्यकाळामध्ये गृहनिर्माण मंत्री राहिलेले आहेत. आणि या सर्वांचा आणि प्रताप सरनाईक गेले 20 वर्ष नगरसेवक, नंतर आता 10-15 वर्ष आमदार, आता मंत्री आहेत. त्या असं सर्व गोष्टी, घडामोडी ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रातून झाल्या आणि ठाणे महानगरपालिकेमुळे घडल्या. आज ठाणे महानगरपालिकेवर जर शिवसेनेचं 34 वर्ष भगवा फडकला नसता तर आज एवढे मोठे नेतृत्व गुण ठाण्यात तयार झाले नसते. ठाण्याचे नगराध्यक्ष शिवसेनेचे, पहिले महापौर शिवसेनेचे आणि दुसरे महापौर वसंतराव डावखरे काँग्रेसचे हे घडले. वसंतराव डावखरे दुसरे महापौर जे घडले त्यांना नगरसेवक म्हणून दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी निवडून आणलं आणि दुसरे महापौर बनायला सहकार्य केलं. ठाण्यातील दिवंगत कामगार नेते, युनियन लीडर, सामाजिक क्षेत्रात वावरणारे चांगो शिंदे यांचं ठाणे नगरपालिका घडविण्यामध्ये ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका ते महानगरपालिका घडविण्यामध्ये मोठा हातभार आहे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेंचा.
आणि त्याने अनेक गोरगरीब कामगारांना काम दिलं, घरं दिली, कुटुंब बसवले. दादोजी कोंडदेव स्टेडियमवरची झोपडपट्टी 1966 हटवून 66 ते 78-79 दरम्यान पूर्ण मैदान होतं दादोजी कोंडदेव. त्या दादोजी कोंडदेवजवळ 78-79 दादोजी कोंडदेव स्टेडियम झालं. नंतर 78-79 दादोजी कोंडदेव स्टेडियम नंतर गडकरी रंगायतन झालं आणि मारुतराव शिंदे तरण तलाव झाला. हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते, जे त्या काळी जिल्हा प्रमुख सतीशचंद्र प्रधान आणि पहिले नगराध्यक्ष सतीशचंद्र प्रधान हे होत. आणि त्यांच्यावरील प्रेमापोटी, ठाण्यावरील प्रेमापोटी त्यांनी तशाच सूचना सतीश प्रधानांना दिल्या होत्या की ठाणे नगरीमध्ये एक नाट्यगृह प्रशस्त व्हायला पाहिजे, एक खेळाडूंसाठी एक दादोजी स्टेडियमसारखी गोष्ट व्हायला पाहिजे. मग अशा प्रकारे नियोजन झाल्यानंतर ठाण्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम घडलं, गडकरी रंगायतन घडलं, मारुतराव शिंदे तरण तलाव घडलं आणि मासुंद तलाव सौंदर्यीकरण घडलं. ते केवळ सतीशचंद्र प्रधानांमुळे. आणि दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे कामगार नेते होते, त्यांचे स्वतःचे त्या काही 2 नगरसेवक होते. आणि 1987 नंतर वसंतराव डावखरेसारखे नगरसेवक दिला, दुसरा महापौर दिला. असे कर्तृत्व चांगू शिंदेंचे होते. पहिले मोबाईल व्हॅन जे कोणी आणली ते कामगार नेते, युनियन लीडर चांगू शिंदे यांनी सतीश प्रधान नगराध्यक्ष जाऊन दिल्लीवरून